न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडी फुटली आहे। यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय। उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 जागा मिळाल्या तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आली आहे। भाजपने आपली 5 उमेदवारांची यादी जाहीर केली। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नव्हता। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असा मविया नेत्यांचा आग्रह आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा होती। अखेरीस अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। ठाकरे नव्हे तर दानवे विधान परिषदेवर जाणार आहेत। शिवसेना उबाटाकडून अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आली आहे। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार नसणार हे स्पष्ट झालंय। मात्र ठाकरेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला तडा गेल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे। काँग्रेस पक्षाने उघडपणे नाराजी जाहीर केली आहे। काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज आहेत। काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार आहे। हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवारांचं नाव जाहीर केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना उबाटाच नव्हे तर मवियाच्या नेत्यांकडून जोरदार गळ घातली जात होती। उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नसतील तर ती जागा मात्र काँग्रेसला द्यावी अशी काँग्रेस नेत्यांकडून मागणी करण्यात आली होती। मात्र उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसल्याने त्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। आता काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उतरवणार आहे। काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 5 नावांची चर्चा बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, मोहन जोशी ते सध्या दिल्लीत आहेत, यशोमती ठाकूर, नसीम खान। काँग्रेस नेते भाई जगताप यांची प्रतिक्रिया, प्रदेश अध्यक्ष स्वतः दिल्लीत आहेत। आमच्या सगळ्यांच्या संमतीने ही उमेदवारी झाली नाहीये। त्यामुळे काँग्रेस पक्ष कदाचित उमेदवार देईल। अर्थात नेमकी तिथं काय घडामोड आहे ते माहित नाही, उद्या कळेलच। आम्ही अस्वस्थ नाही, आम्ही स्वस्थ। महाविकास आघाडी हा विषय मोठा अधिकृत माहिती किंवा घोषणा प्रांत अध्यक्ष करतील। प्रदेश अध्यक्ष दिल्लीत आहेत। काँग्रेस महाविकास आघाडी मोठा विषय आहे, तकलादू नाही। आम्ही जबाबदार आहोत, जबाबदारीनं सगळं होईल। अधिकृत घोषणा प्रांत अध्यक्ष करतील, मी नाही। माझ्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष कदाचित आपला उमेदवार देतील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।